अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. परिस्थिती हा सगळ्यात मोठा गुरु आहे. कारण जगायचं कसं आणि कोणाशी वागायचं कसं हे परिस्थितीशिवाय दुसरं कोणीच शिकवू शकत नाही. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. तुमचं आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा यामध्ये मनापासून स्वागत. भक्त हो, आपण सर्व स्वामी सेवेकरी आहोत. आपण स्वामींची सेवा जप करत असतो. स्वामी संदेश आपल्यासाठी नेहमीच खास असतो आणि तशा पद्धतीचं आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच आपल्यावर स्वामींची कृपा होणारच आहे. आणि त्यासोबतच देवादिदेव महादेव यांचाही आशीर्वाद आपल्याला नक्कीच प्राप्त होणार आहे. भक्त हो, श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना मानला जातो. चातुर्मासातील प्रमुख महिना असल्याने या महिन्यात शिवांची पूजा व्रत सेवा केल्याने आपल्यावर महादेव लवकरच प्रसन्न होतात. आपल्या स्वामींच्या मुखात एकच वाक्य नेहमी असायचं, ते म्हणजे शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. भक्तांनो, जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो तेव्हा भगवान शंकरांचाही आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो. आणि जेव्हा आपण भगवान महादेवांचं स्मरण करतो तेव्हा आपली प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचते. म्हणजे काय तर आपल्या आयुष्यातील सर्व दुःख पीडा त्रास संपण्यासाठी आणि आपलं आयुष्य सुखकारक बनण्यासाठी आपल्यावर या दोन्ही देवतांचा आशीर्वाद असणे गरजेचे आहे. आणि त्यासाठी आपल्याला योग्य ते मार्गदर्शन मिळणे अत्यंत गरजेचे असते. आणि ते मार्गदर्शन आपल्याला स्वामी त्यांच्या संदेशातून देत असतात. भक्तांनो, कुठलीच देवी देवता आपल्याला असे म्हणत नाहीत की तुम्ही रोज माझ्या मंदिरात या. तर भगवंत फक्त एवढंच म्हणतात की तुम्ही माझ्यासमोर हात जोडा किंवा नका जोडू, उपवास करा किंवा नका करू, पण तुम्ही मात्र तुमचे कर्म चांगले आणि स्वच्छ ठेवा. तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करा आणि फक्त आमचे नामस्मरण करा. तुम्ही एवढी एक गोष्ट जरी केलीत तरी भगवंताची कृपा नक्कीच आपल्याला मिळणार आहे. आयुष्यातील मार्ग कितीही खडतर असला तरी त्यातून योग्य दिशा आपल्याला मिळणारच. आणि स्वामींचे संदेश आपल्याला नेहमीच योग्य मार्ग दाखवण्याचे काम करत असतात. श्री स्वामी समर्थ. चला तर मग जाणून घेऊयात की स्वामी आज त्यांच्या भक्तांना काय संदेश देत आहेत. श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात की तुझी परिस्थिती पाहून संगत बदलणारी माणसं तू तुझ्या आयुष्यात येऊ देऊ नकोस किंवा ती माणसं तू तुझ्या आयुष्यात ठेवूही नकोस. जी माणसं तुझी कठीण परिस्थितीत सोबतच तुझी मनस्थिती बदलायला धावून येतील अशीच माणसं तू तुझ्या आयुष्यात जोडून ठेव. वेळ ही नेहमीच बदलत असते, ती कधीच एकसारखी राहत नाही. अरे, रडावंही त्यांना लागणार आहे ज्यांनी तुला रडवलं आहे. फक्त आता तू रडत बसू नकोस. अरे, तू आमच्यासमोर उभं राहून काय मागतोस यापेक्षा आमच्याकडे पाठ असताना तू कसं वागतोस यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. अरे, माणूस हा बोलण्यातून नाही तर वागण्यातूनच खराच कळतो. बाळा, चांगले कर्म चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही आलात तरीही चालेल. पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलेत तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही. जर तुम्ही इतरांच्या आयुष्यातला प्रकाश हिसकावून घेऊन तुमचे आयुष्य प्रकाशमय करत असाल तर लक्षात घ्या, तुमच्या आयुष्यात नेहमीच काळोखच राहणार आहे. अरे, तू जगाला फसवू शकतोस पण तू तुझ्या अंतरात्म्याला कधीच फसवू शकत नाहीस. अरे, तुम्ही किती खरे आणि किती खोटे आहात हे फक्त दोघांनाच माहीत असतं. एक परमात्मा आणि दुसरा आपला अंतरात्मा. म्हणून तू तुझ्या परमात्म्यासोबत आणि अंतरात्म्यासोबत कधीच खोटं बोलू नकोस. जे काम तुला अयोग्य वाटते
ते कधीच करू नकोस आणि त्यासाठी इतरांनाही प्रोत्साहन देऊ नकोस. एक लक्षात ठेव, जेव्हा आपण आपल्या दारात अगरबत्ती लावतो तेव्हा त्याचा सुगंध शेजाऱ्यांच्याही अंगणात जाऊन तेथीलही वातावरण ते सुगंधित करत असतं. मग तू तुझे कर्म असे ठेव की ज्यामुळे इतरांनाही त्यांच्या आयुष्यात प्रसन्न वाटेल. बाळा, तुझ्या हातून घडलेल्या कामामुळे कोणाला त्रास तर होत नाही ना याची खात्री करून घे. आणि ते काम योग्य आहे की अयोग्य हे फक्त तुझाच अंतरात्मा तुला ठामपणे सांगू शकतो. जेव्हा तू तुझ्या अंतरात्म्याशी संवाद साधशील तेव्हा तुला तुझ्या अंतरात्म्यातील देवाची जाणीव होईल. आणि जेव्हा तुला आमची जाणीव होईल तेव्हापासून तुझे पाऊल कधीच वाईट मार्गावर पडणार नाही. श्री स्वामी समर्थ. तुम्ही पण या वाक्याशी सहमत असाल तर आत्ताच कमेंटमध्ये होय देवा मी सहमत आहे असे टाईप करून आपली सहमती दर्शवा आणि व्हिडिओला लाईक करा. स्वामी सांगतात की आपल्या बाळाला भूक लागली आहे हे न सांगताच जसा तिच्या आईला पान्हा फुटतो आणि ती त्याच्या बाळाकडे धावत येते, तसंच आमच्या भक्ताला जेव्हा आमची गरज असते तेव्हा त्याने आम्हाला न बोलावताही आम्ही आमच्या भक्ताकडे धावत जात असतो. फक्त फरक एवढाच असतो की आम्ही आमच्या प्रत्यक्ष रूपात नाही तर अप्रत्यक्ष रूपात आमच्या भक्तांपर्यंत योग्य वेळेवर पोहोचत असतो. अरे, अध्यात्माच्या मार्गावर येण्यासाठी तुला भक्तिमार्ग हा स्वीकारावाच लागणार आहे. या मार्गावर आल्यावर तुझ्याही परीक्षा आम्ही घेणारच, परंतु या परीक्षेत तू दाखवलेला संयम आणि न डगमगता टाकलेले पाऊल हेच तुझ्या आयुष्याचे सोने करणार आहे. अरे, मनासारखं कोणालाही जगता येत नसतं. परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजेच अध्यात्म. आणि मध्ये परिस्थिती नक्कीच तुझी परीक्षा घेते, म्हणून तू हताश होऊन जगू नकोस. आणि रडत बसलास की दुनिया हसणार हे कधीच विसरू नकोस. तू आमच्याकडे पाऊल टाक, मग बघ आम्ही तुझ्याकडे 100 पाऊल चालून येऊ. फक्त आमच्यावर विश्वास ठेव. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बाळा, समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही, म्हणून नेहमी मनाचा समतोल सावरून राहा. मनाचा तोल कधीच ढासळू देऊ नकोस. समाधानासारखे कोणतेही सुख नाही, म्हणून नेहमी समाधानी राहा. मग बघ सुख तुझ्या पायाशी लोळण घेईल. आणि लोभासारखा कोणताही आजार नाही, म्हणून बाळा या लोभापासून नेहमीच दूर राहा. दयेसारखे कोणतेही पुण्य नाही. जर तुला तुझा पुण्याचा वाटा वाढवायचा असेल तर नेहमी इतरांवर दया दाखव. एखाद्याच्या त्याला चुकीची शिक्षा द्यायला आम्ही इथं बसलेलो आहोत, हे काम तू तुझ्या हातात घेऊ नकोस. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, आजचा हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर त्याची पोचपावती म्हणून एक लाईक नक्कीच करा. आणि चॅनलवर नवीन असल्यास आत्ताच आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही पण कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा, कारण महाराजांची केलेली कोणतीच सेवा कधीच वाया जात नाही. त्याचे फळ स्वामी महाराज आपल्याला नक्कीच देत असतात. श्री स्वामी समर्थ. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.